आजच्या व्हिडिओमध्ये आपण आचारसंहिता म्हणजे नेमकं काय हे पाहणार आहोत। निवडणूक आचारसंहिता ही निवडणूक आयोगाने लागू केलेले काही ठराविक नियम असतात जे प्रत्येक राजकीय पक्ष आणि उमेदवारांना पाळावे लागतात। निवडणुकीच्या काळात लागू केलेले निर्देश आणि नियमांना आचारसंहिता असं म्हटलं जातं। एखाद्या उमेदवाराने याचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाला त्यावर कारवाई करण्याचा अधिकार असतो। उमेदवाराच्या विरोधात FIR दाखल केला जातो, त्याला निवडणूक लढवण्यास देखील रोखले जाऊ शकतं। दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास तुरुंगवास देखील होतो। निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू केली जाते। सरकारी कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी असतात। ते आयोगासोबत राहून त्यांनी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करतात। आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची नवीन घोषणा करता येत नाही। कुठल्याही योजना किंवा इमारतीचे अनावरण, लोकार्पण किंवा भूमिपूजन देखील करता येत नाही। सरकारी खर्चातून असे एकही काम केले जाऊ शकत नाही ज्यातून कुठल्याही राजकीय पक्षाला फायदा होईल। धार्मिक स्थळांचा वापर निवडणुकीच्या प्रचाराचे मंच म्हणून करता येत नाही। मंत्र्यांना शासकीय दौऱ्यांच्या वेळी निवडणुकीचा प्रचार देखील करता येत नाही। कुठल्याही मंत्र्यास प्रचारासाठी सरकारी वाहन, विमान किंवा इतर वस्तूंचा वापर करता येत नाही। मतदान केंद्रावर विनाकारण गर्दी जमवता येत नाही। उमेदवार राजकीय पक्षांना सभा, संमेलन किंवा रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची पूर्व परवानगी घ्यावी लागते। सरकारी बंगला किंवा सरकारी पैशांचा वापर हा प्रचारासाठी करता येत नाही। राजकीय पक्षांना कुठल्याही कार्यक्रमाच्या आयोजनापूर्वी पोलिसांना कळवणं आवश्यक असतं। कुठल्याही व्यक्तीकडे 50,000 पेक्षा अधिक रोकड किंवा 10,000 रुपयांपेक्षा अधिकचे गिफ्ट सामुग्री सापडल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते। या काळात कुठल्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची बदली करता येत नाही। अत्यावश्यक असेलच तर त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते। मंत्री